हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जो सरळ व्याजचा भाग 2चा आहे, सरळ व्याज हा टॉपिक भाग 2चा आपण घेऊन आलो. ठीक आहे. तर त्याचा आता पहिल्या भागमध्ये आपण एकूण 7 प्रश्न घेतले. या व्हिडिओमध्ये आपण 7 प्रश्न समोरचे घेणार. ठीक आहे. एकदम शॉर्ट पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण शिकवणार. ठीक आहे. आता येणारे जो स्कॉलरशिप आहे, स्कॉलरशिप नवोदय NMSS आणि 8वीचं स्कॉलरशिपसाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. तर चला चालू करूया. पहिला प्रश्न आहे बघा. 25,000 रुपये मुद्दलाचे 8 वर्ष मुदतीत, इथं 1000 नाही, इथं 10,000 रुपये. ठीक आहे. इथं काय 10,000 रुपये आहे. सरळ व्याज मिळवल्यास व्याजाचा शेकडा आपल्याला काढायचा आहे. इथं या ठिकाणी दर काढायचा आहे. ठीक आहे. तर मग करायचं काय बघा. पहिले काय करायचं आहे की आपल्याला सूत्र लक्षात माहीत आहे, मदक भागिले 100 हे डोक्यामध्ये ठेवून आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथं सूत्र वापरायचे नाही आहे. पहिले काय करायचं आहे, पहिले सॉल्व करताना असं जर दर काढायचा असेल मित्रांनो, असा जर प्रश्न असेल तर पहिले जो सरळ व्याज दिलेला असतो 1000 रुपये. ठीक आहे. इथं 1000 नाही, सॉरी 10,000 रुपये आहे. तर काय करायचं, पहिले काय करायचं 10,000 रुपये लिहून घ्यायचं. ठीक आहे. 10,000 करायचे. आता नंतर करायचं गुणिले आणि 100 करायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा. आता इथं मुद्दल दिलेली आहे 25,000, ते खाली लिहायचं. इथं 25,000. ठीक आहे. 25,000 आणि गुणिले आता वर्ष किती आहे, 8 वर्ष आहे. बरोबर आहे. आता सॉल्व करायचं बघा. इथं हे 3 शून्य गेले, हे तर पण 3 शून्य गेले. आता 25च्या टेबलमध्ये 100 आहे. 25 एक 25, 25 चोक 100 होते. परत बघा भाग द्या 4 नी 8ला. 4 एक 4, 4 दोन्ही 8 होते. बरोबर आहे. आता परत भाग देऊया. तर भाग बघा 2 नी नाही का 5ला भाग जातो. बे एक बे, बे पंच 10. म्हणजे दर किती असणार मित्रांनो, 5% असणार या ठिकाणी. कळालं. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल. ठीक आहे. बघूया समोरचा व्हिडिओ बघूया आता आपण. या ठिकाणी जो दुसरा प्रश्न आहे बघा, सेम तसाच आहे. काय दिले, 10 दर शेकडे 5 दराने 1700 रुपये सरळ व्याज मिळवण्यास किती वर्ष मुदतीत 8,000 रुपये मुद्दल गुंतवावी लागेल. आता इथं काय काढायचं आपल्याला, किती वर्ष म्हणलं मित्रांनो. ठीक आहे. किती वर्ष म्हणजे आपल्याला काय कळायला लागेल, वर्ष कळायला लागेल या ठिकाणी. ठीक आहे. तर पहिले काय करायचं आहे, जो सरळ व्याज आहे मित्रांनो लिहून घ्यायचं. इथं पण पहिले काय करायचं, सरळ व्याज लिहायचं. किती दिलेलं आहे, 1700 रुपये. मग काय करायचं, हे 1700 रुपये लिहायचं आणि गुणिले करायचं, त्यासोबत 100 लिहायचं आहे. ठीक आहे. आणि छेदामध्ये काय करायचं आहे, मुद्दल किती आहे, 8,500 आहे. 8,500 मुद्दल इथे लिहायचं आणि नंतर गुणिले करायचं आहे. आणि बघा का इथं बघा दर किती आहे, 5% दर आहे. आता याला सॉल्व करूया. बघा सॉल्व करताना काय करायचं आहे, पहिले बघा हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल झाले. 17ने भाग द्या. 17 एक 17, 17 पाचा 85 होते. बरोबर आहे. आता 5ने परत भाग द्या. 5 एक 5, 5 दोन्ही 10, हे 0 इथं आला. बरोबर आहे. आता 5ने बघा 20ला भाग जातो. 5 एक 5 चोक 20, म्हणजे कालावधी किती लागणार मित्रांनो, 4 वर्ष लागणार. किती लागणार, 4 वर्ष. जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असेल या ठिकाणी. कळलं मित्रांनो. आता बघूया समोरचा. या ठिकाणी बघा समोरचा जो प्रश्न आहे, 10 शेकडा 7 दराने 3,500 रुपये मुद्दलावर किती 1,225 रुपये सरळ व्याज मिळवण्यास ती रक्कम किती वर्षात गुंतवावी, हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी करायचं काय बघा, पहिले काय करायचं आहे की आपण आपलं जे दिलेलं आहे सरळ व्याज ते लिहून घ्यायचं आहे. किती, 1225. पहिले काय करायचं, 1225 लिहायचं आणि नंतर गुणिले 100 करायचं आहे. ठीक आहे. आणि छेदामध्ये बघा इथं बघा किती आहे मुद्दल, 3,500. इथं 3,500 मुद्दल लिहून घ्यायची आणि गुणिले दर किती आहे, 7 आहे. मग याला सॉल्व करायचं आहे. बघा सॉल्व कसं करायचं बघा, हे 2 शून्य, हे 2 शून्य गेले. 7ने 1225ला भाग द्या. 7 एक 7, 7 एक 7, उरले किती इथं, इथं उरले बघा 5, 52 झाले. मग 7 7 49, इथं उरले 3, 35 झाले. 7 पाचा 35. कळलं. आता बघा 35ने 175ला भाग जातो. 35 एक 35, 35 पाचा 175, म्हणजे किती वर्ष लागणार, 5 वर्ष लागणार. बरोबर आहे. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असलं या ठिकाणी. ठीक आहे. बघा आता सर्व समोरचा प्रॉब्लेम बघूया. आता बघा प्रश्न आहे, 1,850 रुपये मुद्दलाची 10 शेकडा 12 दराने 5 वर्ष मुदतीत किती रुपये रास होईल, हा ठिकाणी प्रश्न आहे. बघा इथं चेंज झालेला आपल्याला रास काढायचा आहे. पहिले रास काढण्यासाठी लक्षात ठेवा मित्रांनो, याच्यामध्ये सरळ व्याज दिलेलं नाही आहे. पहिले सरळ व्याज काढून घेऊया. तर बघा पहिले काय मुद्दल किती दिलेले आहे, 1,850 लिहून घ्यायचं आहे. 1,850 नंतर गुणिले करायचं आहे. दर किती आहे, 12 आहे आणि नंतर
कालावधी किती आहे 5 वर्ष आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे 100 लिहून घ्यायचं आहे या ठिकाणी. ठीक आहे. बघा आता सॉल्व करायचं आहे. हे कलर चेंज करतो इथं. ठीक आहे. आता बघा हे शून्य कॅन्सल झालं. 5ने भाग द्या. 5 × 5 5 2 10 होते. परत 2 बघा 12ला भाग जातो. बेग बे बे सखम 12. आता बघा 185 × 6 या दोघांच गुणाकार करा. पहिलं बघा 6 × 5 6 × 5 6 पंच किती होतात 30 होतात. बरोबर आहे. हातचे आले इथं 3 आले. सॉरी इथं येईल 3 इथं नाही. तर बघा साईन 8 48 आणि 3 51 51 1 हातचे आले 5 इथं. बरोबर आहे. आता 6 1 6 6 आणि 5 11 म्हणजे सरळ व्याज किती झालं मित्रांनो तुमचं 1110 झाले. ठीक आहे. 1110 सरळ व्याज दिलं आहे. आपल्याला काय विचारलं रास विचारलं आहे. मग काय करायचं या मुद्दलामध्ये रास ॲड करायची. 1850 बघा इथं लिहायचं. बघा 1850 आणि याच्यामध्ये ॲड काय करायचं हा सरळ व्याज 1110 ॲड करायचे. आता बघा उत्तर काढायचं आहे. बघा 0 5 आणि 1 6 होते. 8 आणि 1 9 होते. 1 आणि 1 2 म्हणजे रास किती आलं मित्रांनो 2960. कुठं दिसतो ऑप्शन नंबर डी मध्ये. ठीक आहे. अशा ठिकाणी आपण प्रश्न बघितलेले हा. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया आता. या ठिकाणी बघा सेम प्रश्न मागच्यावानीच आहे. सॉल्व कसं करायचं बघा. याला सॉल्व करताना काय करायचं पहिले प्रश्नामध्ये काय विचारलं 750 रुपये मुद्दलाचे दर शेकडा 4 दर आणि 3 वर्ष मुदतीत किती रास आपल्याला होईल या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला आहे. मग करायचं काय बघा पहिले आपण याच्यामध्ये रास बघा सरळ व्याज दिले नाही सरळ व्याज काढून घेऊया. कसं काढायचं बघा 750 लिहायचं आणि गुणिले दर 4 आहे आणि कालावधी 3 वर्ष आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे 100 लिहायचं आहे ठिकाणी. ठीक आहे. तर बघा सॉल्व करायचं आता. बघा 4ने भाग द्यायचा आहे 100ला. 4 1 4 बघा 4 2 8 उरले. इथं किती उरले 2 4 5 20 म्हणजे 25 झाले. आता 25ने 750ला भाग द्या. 25 1 25 25 3 75 आणि हे 0 इथं 30 गुणिले इथं राहिला 9 म्हणजे रास किती झाला मित्रांनो 90 रुपये झालं. आता करायचं काय जो मुद्दल आहे मुद्दल याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मग बघा पहिले मुद्दल किती आहे 750 आहे आणि त्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे तुम्हाला सरळ व्याज ॲड करायचं आहे 90. आता बघा सॉल्व करायचं आहे. बघा हे 0 आणि बघा 5 आणि 9 किती येतात 14 14शी 4 हातचाल 1 म्हणजे किती झालं जो रक्कम म्हणजे रास बरोबर आहे. रास किती झालं मित्रांनो 840 रुपये. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. बघूया समोरचा या ठिकाणी प्रश्न आहे बघा अमरला 3 वर्ष मुदतीनंतर दशादशे 9 दराने एका रकमेवर 4860 रुपये सरळ व्याज मिळाले तर ती रक्कम कोणती हा प्रश्न विचारलेला आहे. मग काय करायचं बघा याच्यामध्ये सेम आहे सरळ व्याज दिलेलं आहे. आधी तर आपल्याला रक्कम काढायची आहे. पहिले काय करू सरळ व्याज दिलं आहे म्हणून काय करा पहिले सरळ व्याजची अमाऊंट लिहून घ्यायची किती आहे 4860 लिहायचं आणि गुणिले करायचं त्याचसोबत काय करायचं 100 लिहायचं आहे आणि छेदामध्ये बघा काय करायचं आहे वर्ष बघा इथं दर आहे दर पण लिहायचं 9 आणि गुणिले खाली वर्ष 3 वर्ष दिलेलं आहे. आता बघा सॉल्व करायचं आहे. बघा आता बघा भाग जाते बघा आपण काय करू पहिले 3 भाग देऊ. ठीक आहे. बघा नाही एक काम करू 9ने भाग देऊ. बघा 9 1 9 9 5 45 होते. बरोबर आहे. इथं उरले किती आता 3 उरले किती झाले 36 9 चौक 36 आणि हे 0 इथं. बरोबर आहे. आता काय करायचं आहे 3ने बघा 54ला भाग द्या. 3 1 3 3 1 3 बरोबर आहे. इथं साईडला लिहितो मी. ओके. तर इथं साईडला लिहू आपण 3 1 3 तर उरले किती इथं उरले 2 3 8 24 आणि इकडचं आहे 0. आता झाले 180 आणि राहिले 100. 180 गुणिले 100 जर केलं तर बघा रक्कम किती होणार मग 18,000 रुपये. जो ऑप्शन नंबर याचं डी असणार या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया आता समोरचा प्रश्न. बघा या ठिकाणी बघा प्रश्न आहे शेवटचा या व्हिडिओमधलं. तर बघा आता सॉल्व कसं करायचं आला किशोरने 25,000 रुपये राजेशला सरळ व्याजाने 3 वर्षासाठी दिले तर राजेशने किशोरला व्याजपोटी 9,000 रुपये दिले तर व्याजाचा आपल्याला दर काढायचा या ठिकाणी. मग सेम तसंच करायचं बघा पहिले काय दिलेलं याच्यामध्ये व्याज दिलेलं आहे 9,000. पहिले काय करायचं आहे 9,000 लिहून घ्यायचं आहे. ओके 9,000 आता इथे लिहू 9,000 आणि नंतर काय करायचं आहे यासोबत 100 गुणाकार करायचा आहे आणि छेदामध्ये काय करायचं बघा छेदामध्ये मुद्दल किती दिली होती 25,000 रुपये. आता हे 25,000 रुपये लिहून घ्यायचे आणि नंतर गुणिले करायचं आहे आणि बघा वर्ष किती 3 वर्षासाठी. ठीक आहे.
आता याला सॉल्व करूया. तर बघा हे 3 शून्य हे 3 शून्य कॅन्सल झाले. 25 एक 25, 25 चौक 100. आता बघा पहिले काय दोघाचं 9 गुणिले 4, 9 चौक 36 होतात. इथं लिहितो साईडला हे 36 आणि राहिले किती इथं हे 3 राहिले बरोबर आहे. आता 3ला भाग द्यायचं. 3 एक 3, 3 एक 3 राहतो. परत 3 दोन्ही 6 म्हणजे किती रुपये दराने व्याज दिला 12% दराने. जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी बघा आपण सरळ व्याजचे प्रश्न भरपूर घेतले. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा जो तिसरा व्हिडिओ असेल तो लास्ट असणार. संपूर्ण त्याच्यामध्ये आपला सरळ व्याज कव्हर होणार. ठीक आहे. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, टेक केअर.